एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहतोय। राज ठाकरेंच्या घरी आज उद्धव ठाकरे गेले होते आणि त्यांनी गणरायाचं यावेळी दर्शन घेतलं आहे। सहकुटुंब उद्धव ठाकरेंनी दर्शन घेतलं। खरं तर गेल्या महिन्याभरातली ही दुसरी भेट आपण म्हणू शकतो। याच्या आधी 27 जुलै रोजी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले होते आणि आज उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेल्याचं पाहायला मिळाले। राज ठाकरे यांच्या बाप्पाचं त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं। रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यावेळी राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि त्यांनी बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी जावा सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे 2 दशकानंतर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। हा एक्सक्लुझिव्ह भेटीचा फोटो सध्या आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे गणरायाच्या दर्शनासाठी आज सहकुटुंब दाखल झाले होते। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आपण पाहतोय की हा एक्सक्लुझिव्ह फोटो आता समोर आलेला आहे। गेल्या महिन्याभरातली ठाकरे बंधूंची ही दुसरी भेट आहे। कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? नक्कीच उत्साह आहे, कारण 2 नेते एकत्र येत आहेत, 2 भाऊ एकत्र येत आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि त्यात मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे नक्कीच दोन्ही पक्षातले कार्यकर्ते उत्साहात आहेत, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर नक्की मुंबई महापालिकेवर आपली सत्ता येईल अशा प्रकारची एक कयास बांधला जातो आहे। आणि परिणामी या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व भेटीगाठी होत आहेत। 20 वर्षानंतर ही दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो कौटुंबिक जी भेट या निमित्तानं झालेली पाहायला मिळते। गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं जरी भेट होत असते तरी राजकीय चर्चा ह्या नक्कीच होत आहेत, कारण दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झालेली आहे। केवळ 2 कुटुंब एकत्रित बसलं होतं आणि एकत्रित भोजन देखील केलेलं आहे। यामध्ये राजकीय चर्चा तर नक्कीच झाली असणार आहे। नक्कीच कृष्णात, खरं तर 2 दशकानंतर जावा सुद्धा एकत्र आले, 2 भाऊ एकत्र आले। काय नेमक्या गप्पा रंगल्या, त्याचं काही तपशील समोर आलंय का? तपशील केवळ 2 ठाकरे कुटुंबीय होते असे नाहीये, तर त्यांचे नातेवाईक देखील होते आणि दोन्ही ठाकरे बंधूंचे नातेवाईक या निमित्तानं एकत्र आले होते। एक कौटुंबिक स्नेह संमेलनासारखा स्वरूप या भेटीच्या वेळी दिसला, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केलेली आहे। आणि याच भेटीच्या दरम्यान दोन्ही कुटुंबीय एकत्र आले होते, एकत्र चर्चा झालेली आहे, एकत्र स्नेहभोजन झालेलं आहे आणि त्यानंतर प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की दोन्ही जावा एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या, कारण मागच्या 2 भेटीच्या वेळी दोन्ही शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या एकत्रित आलेल्या नव्हत्या किंवा एकमेकांशी बोलल्या नव्हत्या, परंतु आता मात्र त्या एकमेकांशी बोललेल्या आहेत, एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या। कृष्णात, यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तब्बल 2 दशकानंतर ठाकरेंची पुढची पिढी म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा यावेळी भेटल्याचं पाहायला मिळालं। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील यावेळी एकत्र होते। यापूर्वीच 2 जण एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील यावेळी एकत्र आलेले होते आणि दोन्ही कुटुंबियामध्ये चर्चा झालेली पाहायला मिळते। थोडासा राजकीय प्रश्न आहे, ही भेट म्हणजे आता युतीची नांदी आपण म्हणू शकतो का? नक्कीच युतीची नांदी तर म्हणतात येईल, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तर दोन्ही मराठी माणसांच्या मतांच्या एकत्रीकरणाचा फायदा हा या निवडणुकीमध्ये होईल असं दोघांनाही वाटते आणि त्याचप्रमाणे दोघांनीही तशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत। महेश सावंत यांनी देखील भविष्यात देखील ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहतील आणि त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक असू दे किंवा इतर निवडणुका ह्या एकत्रितरित्या लढल्या जातील असं वाटतं। युतीच्या दिशेनं काही पावलं टाकली जात आहेत का? पुढे काही घडू शकतं पुढच्या काही दिवसात? पावलं टाकली जातील, कारण निवडणूक आता दिवाळीनंतर होऊ शकतात आणि त्याच्यात पार्श्वभूमीवर अशा भेटीगाठी होत आहेत। 2 नंबरच्या फळीमध्ये या प्रामुख्यानं चर्चा ज्या आहेत त्या सुरूच आहेत। आणि जागा वाटप असू दे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या चर्चा ज्या आहेत त्या योग्य त्या पातळीवर सुरू असल्याचं सांगितलं जातं।
कृष्णा, त्या भेटीवेळी जवळचे कोणते कोणते कार्यकर्ते उपस्थित होते? यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं आमदार महेश सावंत हे उपस्थित होते, तर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मनसेच्या वतीनं राज ठाकरे यांच्या वतीनं उपस्थित असलेले पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर दोन्ही ठाकरे कुटुंबियांचे नातेवाईक जवळचे हे यावेळी उपस्थित होते प्रामुख्यानं. आणि नातेवाईकांसोबत एकत्रित त्यांचं स्नेहभोजन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर काही राजकीय चर्चा ही देखील दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये झाल्याची माहिती मिळते. नक्कीच कृष्णात, या सगळ्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांची काही प्रतिक्रिया समोर आली का? त्यांना नेमकं काय वाटतं आता? पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली आहेत. महेश सावंत आणि नितीन सरदेसाई यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, याचा अर्थ कौटुंबिकरित्या एकत्र येत आहेत. त्यावेळी कार्यकर्ते देखील एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. येत्या काळामध्ये युतीच्या संदर्भात स्पष्टपणे काही सांगितलं गेलं नसतं त्यांच्या दोघांच्या वतीनं, परंतु ज्या काही चर्चा होत आहेत त्या युतीच्या दृष्टिकोनातून त्या नक्कीच पॉझिटिव्ह सकारात्मक असलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि येत्या काळामध्ये त्याचं चित्र दिसून येईल. कृष्णात, खरं तर पतपेढीच्या निवडणुकीमध्ये काही फारसं यश ठाकरे बंधूंना मिळालं नाही, त्यामुळे आता जर बीएमसी निवडणुकीसाठी ते एकत्र आले तर नेमकं काय काय घडू शकतं? पदाधिकाऱ्यांना काय वाटते, कार्यकर्त्यांना काय वाटतं? नक्कीच बेस्ट पतपेढीची निवडणूक ही एक छोटी संस्था होती, त्याची निवडणूक होती. आणि त्यामधलं जरी अपयश आलं असलं तरी त्याच्यावर चिंता न करता येत्या काळातली ज्या मोठी लढाई आहे ती मोठी लढाई लढण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचं नियोजन आहे ते असणं गरजेचं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट देखील महत्वाची आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू, दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्र येत आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मध्ये देखील एक आत्मविश्वास येतो की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर, दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर जे मराठी मतांचं आतापर्यंत जे विभाजन व्हायचं त्याचं विभाजन होणार नाही. आणि एकत्रितरित्या मराठी मतांचा किस्सा हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होईल, अशा प्रकारची एक रणनीती आहे. नक्कीच कृष्णा, तर आपण प्रेक्षकांना सुद्धा ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय की कशा पद्धतीनं राज ठाकरेंनी आज त्यांच्या घरी गणरायाचं आगमन केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब गणरायाच्या दर्शनासाठी गेले होते. गणेशोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे शिवतीर्थवर पोहोचले. तब्बल 2 दशकानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गणरायाचं दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळामध्ये राजकीय नेमक्या काही हालचाली होत आहेत का? बीएमसी निवडणुकीसाठी युती होतीये का? युतीची ही नांदी म्हणावी का? हे सगळंच पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे, कारण गेल्या महिन्याभरामध्ये ठाकरे बंधू आज दुसऱ्यांदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. ही दोन दृश्य आपण पाहतोय. महिन्याभरापूर्वी म्हणजेच 27 जुलै रोजी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 2 दशकानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे सहकुटुंब एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही जावा सुद्धा 2 दशकानंतर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंची पुढची पिढी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा यावेळी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. सहकुटुंब त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि यावेळी गप्पा रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळालं.